काय कसा वाटला श्री गुरूंचा दरबार? खूप सुंदर, अप्रतिम. पण दादा, या जर निर्गुण पादुका आहेत तर मग त्यांची पूजा कशी करतात? बरोबर प्रश्न विचारलास. या पादुकांची पूजा फार वेगळ्या पद्धतीने होत्या. म्हणजे कसं आहे, नेहमीप्रमाणे या पादुकांना पाणी अजिबात स्पर्शही देत नाहीत. म्हणजे पंचामृत, दूध, दही सुद्धा नाही. मग काय आहे, इथली पूजा मी तुम्हाला जरा सविस्तरच सांगतो. म्हणजे इथली पूजा कशी असते तुम्ही बघितलं, इथे पहाटेपासून कार्यक्रम सुरू होतो. अगदी 2 वाजल्यापासून पूजेची तयारी सुरू होते. 2:45 वाजता काकड आरती होते. मग त्यानंतर अगदी व्यवस्थित शाळीग्राम, पिंडी, स्फटिकलिंग, बाण हे सगळं एका तामणात काढून घेतलं जातं आणि मग त्यावरती पंचामृतानं रुद्राभिषेक होतो. निर्गुण पादुकांची पूजा मात्र पाण्याचा स्पर्शही न होऊ देता केशर, कस्तुरी, गंध अशा वेगवेगळ्या पदार्थांनी होते. त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवला जातो. निर्गुण पादुकांची आरती होते. त्यानंतर मंत्रपुष्प, अघोर कष्टोद्धरण स्तोत्र, नरसिंह सरस्वती स्तोत्र असं सगळं म्हणलं जातं. त्यानंतर सनकादिकांची पूजा होते आणि मग पंचामृताचं तीर्थ सगळ्यांमध्ये वाटलं जातं. मग दुपारी 12-1 वाजेपर्यंत सगळ्या भक्तांचे अभिषेक वगैरे हे सगळे उपक्रम चालतात आणि मग दुपारच्या आरतीची वेळ येते. आरती आणि महानैवेद्य. दादा, म्हणजे आता बहुतेक जवळपास आरतीची वेळ होत आली. हो, आपण थांबणारच आहोत. हा काय प्रश्न आहे का? आरती, महानैवेद्य, भिक्षा हे सगळं बघायचंच आहे. मला दाखवायचं तुम्हाला. त्रिगुण त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, अखंड समाधी ध्यान मुनिजना. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव जय देव जय देव जय देव. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याची कैची कळेल ही मात. पराही परतली कैचा हा हेत, जन्म मरणाचाही पुरलासे अंत. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव जय देव जय देव जय देव. अतिशय उत्तम दर्शन झालं. मस्त वाटतंय. चला आता पुढे जाऊया. पुढे पुढे कुठे? माधुकरी मागायला. माधुकरी? पण का? काय आहे, ही माधुकरी मागायची वेळ आहे. म्हणजे दत्तगुरूंची भिक्षेची वेळ आहे. इथे अशी श्रद्धा आहे लोकांची की यावेळी दत्तगुरू प्रत्यक्ष भिक्षा मागायला येतात गाणगापुरात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये भिक्षा वाढली जाते. हे भिक्षा वगैरे मी नाही मागणार, मी नाही येणार. अरे सौरभ मित्रा, भिक्षा मागणं म्हणजे भीक मागणं नाही. भिक्षा मागणं म्हणजे मागायचं सोडून देणं. म्हणजे दादा सांगतो. अन्न कसं मिळतं आपल्याला सांगा? कष्ट करू, म्हणजे कष्ट केल्यामुळे त्या कष्टाचं फळ म्हणून. हां बरोबर, कष्ट करून अन्न मिळतं. पण मग फक्त अन्न मिळवायलाच कष्ट करायचे? काय आहे, हे जे महापुरुष असतात ना, ते लोकांसाठी कष्ट करतात, इतरांसाठी झटतात. त्यामुळे मग त्यांचं पोट कसं चालणार? त्यांचं पोट, त्यांचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी समाजावर येते. मग भिक्षा ही फक्त देहधर्म चालवण्यासाठी मागितली जाते. आणि ही जी भिक्षा आहे ही समाजाने दिली तरच घ्यायची, नाहीतर नाही, असा स्वाभिमानही असतो त्यामध्ये. वा दादा, मी मागणार आहे भिक्षा. दादा मीही मागेल भिक्षा. गुड गुड गुड. काय आहे ना, आपण एकदा भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्याच्या दारात उभं राहिलो ना की मग आपला सगळा अहंकार, मीपणा एकदम गळून पडतो. आत्मस्वरूपाची जाणीव होते, म्हणून मागायची असते भिक्षा. चला मग जाऊया. हो चला चला चला. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरू, चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरू.
सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. DN विंड सिस्टीम्स इंडिया प्रस्तुत श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील आजचा प्रश्न आहे, दत्त मंदिरातील काय वेगळेपण मुलांना जाणवलं? ए. मंदिर भव्य आहे. बी. मंदिरात खूप गर्दी आहे. सी. मंदिरात देशभरातून भक्त येतात. आणि डी. मंदिरात मूर्तीऐवजी निर्गुण पादुकांची पूजा होते. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या 6ही प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्टकार्डवर लिहून आमच्याकडे दिनांक 24 डिसेंबर 2016 पर्यंत पाठवावीत. त्यासाठी आमचा पत्ता आहे साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं SMS करून सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा SGD स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 6ही प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी एक 100 ग्रॅम चांदीचं नाणं आणि नृसिंहवाडी इथे अभिषेकाची संधी. तर इतर 25 विजेत्यांना मिळणार आहे गुरुचरित्राची प्रत. ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी. ओम श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी. विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार. आश्रय